श्री स्वामी समर्थ मित्रांनो, नव्या नवरीची पहिली मकर संक्रांत असेल तर अशा गोष्टी निवडा की ज्यामुळे लक्ष्मीची कृपा लाभेल आणि वैवाहिक जीवन लक्ष्मीनारायण स्वरूप वैभव प्राप्ती होईल आणि त्यांचा आशीर्वाद कायम कुटुंबावर राहील. मग नव्या नवरीची पहिली मकर संक्रांत कशी साजरी करावी आणि लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद प्राप्त व्हावा यासाठी वाणात कोणकोणत्या वस्तू भेट द्याव्यात, त्याचबरोबर वाणाबरोबर अजून नव्या नवरीला कोणकोणत्या वस्तू द्याव्यात, हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. मग हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच. चला जाणून घेऊया. काही ठिकाणी नव्या नवरीला ववसा दिला जातो. ववसा म्हणजे काय तर नव्या नवरीला काळी साडी किंवा कोणत्याही कलरमध्ये साडी देऊन त्याच्यासोबत ओटी द्यावी. त्याच्याबरोबरच हलव्याचे दागिने, गजरे, मेहंदीचा कोन, रुमाल, नेलपेंट, लग्नातील हिरवा चुडा मात्र द्यायला विसरू नका. लाखेमधले चुडे, त्याच्याबरोबरच हळद, कुंकू, पाने, सुपारी, जमलं तर चांदीचा करंडा, त्याच्यामध्ये कुंकू भरायला सुद्धा विसरू नका. आणि चांदीची छोटी वाटी, तीळ भरून द्यावी आणि गोटा खोबऱ्याची 5 खोबळी, त्याच्यासोबतच सुवासिनींना वाटण्यासाठी जशी किंवा ज्याप्रमाणे तुमच्याकडे पद्धत असेल त्याचप्रमाणे कुठे कुठे ब्लाऊज पीस पण देण्याची पद्धत आहे. आणि तीळ घातलेली भाकरी बाजरीची आणि तयार केलेला शेंगसोला. बाजरीची भाकरी मात्र विषम संख्येमध्ये द्यावी. त्याच्यासोबतच तिळाचे लाडू किंवा वडी देऊन त्यासोबतच दुसरा एखादा गोडा पदार्थ द्यावा. हे सर्व नवरीसोबत दिले जाते. म्हणजेच काय तर नवरीची पहिली संक्रांत माहेरी असते, म्हणून हे सर्व नवरीसोबत द्यावे लागते. आणि महिला वर्गाला सौभाग्याचं लेणं म्हणून वाणही दिलं जातं. एकमेकांना ही वाण देण्याची परंपरा वर्षानुवर्ष चालत आली आहे. लग्नानंतर 5 वर्ष वाणांच्या वेगवेगळ्या सौभाग्यदानांच्या वस्तू दिल्या जातात. त्यामध्ये कुंकवाची डबी, लाखेमधले चुडे, आरसा, कंगवे, बांगड्या, काळे मणीसर अशा वस्तू पहिल्या वर्षी दिल्या जातात. तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचे पण आपण नक्की निरसन करू. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.